नमस्कार, मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी केतकी जोशी. आणि आजचा दिवस सगळ्या देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आहे अर्थसंकल्प. आणि ज्या अर्थसंकल्पाचं वर्णन केतकी काही दिवसांपूर्वी बोलताना अर्थमंत्र्यांनी असं केलं होतं की 100 वर्षातला अतिशय सर्वोत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प असेल. अगदी, आणि कोरोना काळातला हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करण्यात अत्यंत वाईट आर्थिक अर्थव्यवस्था आता सध्या त्या टप्प्यात आहे, अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आणि अशा वेळेला काय नेमकं अर्थसंकल्पातून मिळतंय? खूप साऱ्या अपेक्षा, म्हणजे दरवर्षी अपेक्षा असतातच, पण या वर्षीच्या अपेक्षा खूप जास्त असणार आहे. पुढच्या 2 तासात म्हणजे बरोबर 11 वाजता कोरोना काळात गंभीर जखमी झालेल्या अर्थव्यवस्थेला बजेटची लस बरी करू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. साधारण 10 मिनिटांपूर्वी अर्थमंत्रालयातल्या आपल्या कार्यालयामध्ये पोहोचल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर सुद्धा त्यांच्या पाठोपाठ इथे पोहोचले. आणि यानंतर हे दोघंही राष्ट्रपतींच्याकडे जातील. औपचारिकता असतात काही, आणि त्या सगळ्या पूर्ण केल्यानंतर पुढे नेमकं काय होईल? प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत दिल्लीचे आपल्यासोबत. प्रशांत. मिलिंद, प्रक्रिया अशी असते की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे दोघेही राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हा अर्थसंकल्प हँडओव्हर करण्यात येईल, त्यांच्याकडून परवानगी घेण्यात येईल. त्यानंतर हा सगळा अर्थसंकल्प घेऊन ते संसदेत पोहोचतील. संसदेमध्ये साधारणतः 10:15 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पावरती केंद्रीय मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब होईल. आणि त्यानंतर बरोबर सकाळी 11 वाजता लोकसभेच्या पटलावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे आहेत हा देशाला अर्थसंकल्पाची माहिती देतील. प्रथम अर्थसंकल्प असणार आहे. पहिल्यांदा जो खर्च होणार आहे त्या संदर्भातला अर्थसंकल्प असणार आहे. त्यानंतर दुसरा जो अर्थसंकल्प असणार आहे कशामध्ये काय सूट मिळणार आहे या संदर्भात, आणि कशा पद्धतीनं जे अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्याकरिता काय उपाययोजना करण्याची गरज आहे याची देखील माहिती संपूर्ण या अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प हा लखोट्यामध्ये आणण्यात येणार आहे. यापूर्वी ब्रीफकेस मध्ये हा पूर्ण अर्थसंकल्प आणला जायचा. त्या ब्रीफकेस संसदेच्या क्रमांक 1 नंबरच्या गेटवरून हा अर्थसंकल्प सगळ्यांना दाखवला जायचा. संपूर्ण देश हा जो अर्थसंकल्प पाहायचा. आणि यावेळेचा अर्थसंकल्प अगदी वेगळा असणार आहे, कारण हे सगळं कोरोना काळात हा अर्थसंकल्प आहे. नक्कीच तारेवरची कसरत असणार आहे अर्थमंत्र्यांसाठी, एकूणच पूर्ण सरकारसाठी असणार आहे. काय महत्त्वाच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत? कारण मागच्या वर्षीपर्यंत आपण बघितलं तर आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं सांगितलं जात होतं. या वेळेला मात्र हे अर्थसंकल्पाचं गणित पूर्णपणे वेगळं असेल. ज्या पद्धतीनं केतकी जर बघितलं आपण, इकॉनॉमिक सर्व्हे ज्या आला त्यामध्ये 11% ग्रोथ राहील असं स्पष्ट करण्यात केंद्र सरकारच्या वतीने त्या इकॉनॉमिक. सध्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे -7.6 आहे. आणि त्याच्या आधारावरती जर बघितलं तर 11% म्हणजे साधारणतः 3% हा जो भारताचा विकास दर राहण्याची शक्यता आहे तो अतिशय कमी आहे. कारण की कुठेतरी 5% भारताचा विकास दर पोहोचला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर आज भारतीय खासगी इकॉनॉमीला बूस्ट करण्याकरता कशा जर बघितलं आपण तर एकतर तृतीय व्यवसाय संबोधले जातात, ज्यामध्ये आउटसोर्सिंग व्यवसाय असतात, त्या संदर्भात होऊ शकतं काही उपाययोजना केल्या जातील, काही शिफारसी किंवा काही सूट देण्याची शक्यता आहे. भारतामध्ये जर बघितलं आपण ज्या पद्धतीने तृतीय व्यवसाय हा मोठ्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे त्या संदर्भात काही महत्वाच्या शिफारसी असण्याची शक्यता आहे. सोबतच गेल्या वर्षी जर बघितलं आपण मिलिंद तर आयकरामध्ये सूट मिळाली होती, फक्त याला 2 टप्प्यात विभागण्यात आलं होतं. त्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांना आयकरात सूट मिळेल का हे देखील पाहणं. इतका महत्वाचा मुद्दा तू सांगितलाय की कालपासनं ज्यांना ज्यांना भेटतोय त्यांनी त्या सर्वसामान्य नोकरदारांनी हाच प्रश्न विचारलाय, बाकीचं सगळं जाऊ द्यावं, आम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळणार आहे का नाही? जर का चुकून माकून पगार वाढले किंवा बोनस मिळाले तर करांमध्ये सवलत किती मिळेल? कारण या कोरोनाच्या या सगळ्या काळात अनेकांच्या पगारात मोठी कपात झाली होती. काही जणांना पगारही फार विलंबाने मिळाले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या तर नोकऱ्याच गेल्या होत्या केतकी.
अगदी खरंय प्रशांत, धन्यवाद आतापर्यंतच्या या माहितीबद्दल। आणि महत्त्वाची ही सुद्धा गोष्ट आहे की यंदाचं हे संपूर्ण बजेट पेपरलेस बजेट असणार आहे। अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती पण बघूयात। मोदी सरकार में माननीय वित्त मंत्री जी का ये बजट जनता की उम्मीदों के अनुसार होगा। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास मूल मंत्र के साथ चलने वाली मोदी सरकार ने पिछली महामारी के समय भी आत्मनिर्भर पैकेज देकर भारत को एक नई दिशा दी, महामारी से बचाया भी और भारतीय अर्थव्यवस्था को तेजी के साथ पटरी पर भी लाए और मजबूती प्रदान कर रहे हैं। पूर्ण विश्वास है इस बजट में भी हम जनता की उम्मीदों पर खरा उतरेंगे और आत्मनिर्भर भारत बनाने के लिए और विश्व की अग्रणी इकोनॉमीज में एक भारत लगातार आगे बढ़े, इस दिशा में हमारा लगातार प्रयास रहेगा। तेव्हा त्यांनी असं म्हटलंय, अर्थात मोदी सरकारचं एक घोषवाक्यच आहे की सबका साथ सबका विकास। त्यामुळे बघूयात सबका विचार करून सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न या पेटाऱ्यात होतो का। आता पेटारा नाही, आता तर मोठी बॅग पण नाही म्हणता येणार, कारण आता हार्ड कॉपी पण नाहीये, सॉफ्ट कॉपीज आहे। बरोबर। आणि मोदी सरकारचं हे 2021 मधलं बजेट अगदी महत्त्वाचं आहे। आधीच खिळखिळा झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटानं प्रचंड हादरे दिलेत, त्यामुळे ही अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणं आणि सामान्यांचं बजेट पुन्हा रुळावर आणणं हे मोदी सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। आणि यात करदात्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्यावरचाच बघूयात हा एक खास रिपोर्ट। जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं लाखो माणसं जीवानिशी गेली आणि वाचलेली माणसं आर्थिक संकटानं जीवन मरणाच्या खिंडीत अडकली। पण 2021 मध्ये आलेल्या कोरोना लसीनं परिस्थिती हळूहळू सामान्य होईल, बजेट रुळावर येईल अशी आशा सगळ्यांनाच वाटतेय। त्यात सामान्यांना मोठी अपेक्षा आहे ती मोदी सरकारच्या बजेटकडून। कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला, सर्वसामान्य नागरिक तर अक्षरशः होरपळून निघाला। त्यामुळे इन्कम टॅक्स मधून सवलत मिळणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सध्या 2.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कुठलाही कर आकारला जात नाही। ही मर्यादा 2.5 लाखांवरून 3.5 लाखांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। लोकांना अन्य बाबींवर खर्च करायला त्यामुळे पैसा मिळेल, सामान्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल, त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी होईल असंही सांगितलं जात आहे। कर बचत योजनांमधील गुंतवणूक किंवा विशिष्ट खर्चासाठी कलम 80C अंतर्गत एका ठराविक मर्यादेपर्यंतच्या रकमेवर करातून सवलत दिली जाते। सध्याची मर्यादा ही 1.5 लाख रुपये आहे। महागाई लक्षात घेता सवलत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। गुंतवणूक मर्यादा 2.5 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे। अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीची गुंतवणूक मर्यादा 2.5 लाखांपर्यंत वाढवावी अशी अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त होतीये। करकपात टाळण्यासाठी साधी सुटसुटीत कर प्रणाली असावी अशी अपेक्षा करणाऱ्या करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात सरलीकृत कर व्यवस्था लागू केली। या वर्षी घरासारख्या स्थावर मालमत्तेवरचा तोटा इतर उत्पन्नातून भरून काढण्याची परवानगी दिली गेली, तर अधिकाधिक लोक सरलीकृत कर योजनेचा लाभ घ्यायला प्रोत्साहित होतील अशी अपेक्षा आहे। सामान्य कर प्रणाली अंतर्गत मालमत्तेच्या व्यवहारातलं नुकसान इतर उत्पन्नातून भरून काढण्याची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासण्यांचा खर्च वाढलाय, नागरिकांचा आरोग्यावरचा मोठा खर्च होतोय। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजनेची 25,000 रुपयांची मर्यादा 50,000पर्यंत वाढवावी अशी मागणी होतीये। सध्या नोंदणीकृत शेअर्स रोखे विक्रीतून मिळणाऱ्या 1 लाख रुपयांपेक्षा अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर 10% दरानं कर आकारला जातो। मात्र महागाईचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवरील नफ्यावर कर आकारल्यानं गुंतवणूकदारांचं नुकसान होतं। त्यामुळे कर आकारणीचे दर कमी करून 5% आणावेत आणि सवलत पात्र उत्पन्नाची मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवावी अशी अपेक्षा
करदात्यांकडून व्यक्त केली जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटकडून करदात्यांना अशा अनेक मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं शिवधनुष्य निर्मला सीतारामन कसं पेलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री आणि एकूणच केंद्रातल्या मोदी सरकारवर कोरोनानंतरच्या या पहिल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षांचं प्रचंड मोठं ओझं आहे आणि हे कदाचित हिमालय एवढं मोठं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाहूयात हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विश्वासाला पात्र ठरतात का. आणि योगायोग असा की विश्वासाचा विषय निघाला आणि आज दोन विश्वास आपल्यासोबत आहेत. विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत, बँकिंग तज्ज्ञ आहेत, आर्थिक विषयातले अभ्यासक आहेत मोठे, आणि विश्वास उडगी आहेत, तेही बँकिंग क्षेत्रातले आणि युनियन क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ आहेत. दोन्ही विश्वासांचं स्वागत. काय योगायोग आहे पाठक सर की जनतेच्या विश्वासाची गोष्ट आहे आज आणि त्या विश्वासाला केंद्र सरकार खरं उतरणार का, पुरे पडणार का, आणि उत्तर देणार आहेत विश्वास पाठक. बोला सर. मिलिंदजी, नक्कीच तुम्ही विश्वासाचं चांगलं सांगड घातली. बघा, हा जो अर्थसंकल्प आहे हा खरोखरच एक मोठा चॅलेंजिंग असा अर्थसंकल्प आहे. कारण अशा प्रकारची मंदी ही दुसऱ्यांदा भारतावर आलेली आहे. ही मंदी अशी की कोरोनाचं संकट आल्यानंतर भारत हा कदाचित एकमेव असा देश होता की ज्यांनी सर्वात आधी जान भी और जहां भी, म्हणजे लोकांचे जीव वॉज दी अटमोस्ट प्रायोरिटी. त्यामुळे त्याच्यात मग बिझनेस किती होणार काय होणार हा सेकंडरी भाग होता. तेच जर आपण अमेरिका बघितलं, युरोप बघितलं तर त्यांनी आपले बिझनेसेस तसेच ठेवले. मुखपट्टी नाही बांधली तरी चालेल अशा टाईपचा त्यांनी अप्रोच घेतला. नंतर मग आपल्या लक्षात आलं की तिकडे मनुष्यहानी कशी झाली आणि सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपण अर्थकारणाला खूप जास्त महत्त्व कोरोना काळात दिलं नाही, कारण आपण लोकांचे जीव वाचवणं हे आपल्याला आवश्यक होतं. कडकडीत लॉकडाऊन केला आणि त्याचं जगभरामध्ये जे कौतुक होत आहे की एवढी डेन्स पॉप्युलेशन असताना देखील आपल्यातला मृत्यूदर फार कमी आहे आणि व्हॅक्सिन देखील आल्यामुळे आपण अनेक गोष्टींवर मात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर हा जो अर्थसंकल्प आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे आपल्या अर्थ मंत्रालयाच्या बाहेर आलेत आणि केतकी या दृश्यांमध्ये नीट पाहिलं तर एकेकाळी भली मोठी बॅग होती, त्याची छोटी ऑफिस बॅग आली आणि आता एक छोटंसं फोल्डर ज्याच्यावर राजमुद्रा आहे. आणि हे फोल्डर आता सध्या अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री दाखवतायत. निर्मला सीतारामन यांचा हा करोना काळातला अर्थसंकल्प म्हणजे खरोखरच त्यांची परीक्षा आहे. नेहमीच त्यांचं वक्तृत्व आणि बोलण्याची जी पद्धत आहे अर्थसंकल्प सादर करतानाची ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज पेपरलेस अर्थसंकल्प त्या सादर करणार आहेत, त्यामुळे आणि करोना काळातला अर्थसंकल्प, त्यामुळे अर्थातच हा अर्थसंकल्प कसा असेल याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. कशा बोलतील निर्मला सीतारामन निश्चित. आणि थोडासा तणाव स्वाभाविक आहे. देशाचा अर्थसंकल्प आहे, त्यातूनही मंदीतून बाहेर काढणारा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्र्यांच्या सोबत त्यांची सगळी अर्थमंत्रालयातली टीम आपल्यासोबत विश्वास उडगी सुद्धा आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अर्थविषयाच्या अभ्यासक दीप्ती नायर या देखील आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्वागत आहे दीप्ती मॅडम तुमचं देखील या कार्यक्रमामध्ये. आज बजेट विषयीची चर्चा दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतवर बघणार आहोत. सध्याची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, थेट दृश्य आहेत. निर्मला सीतारामन यांनी हा आपला जो देशाचा अर्थसंकल्प आहे आता तो पेटाऱ्यात म्हणता येणार नाही, या छोट्याशा फोल्डरमध्ये आत्ता सध्या तरी हा बंदिस्त आहे जो काही वेळातच खुला होणार आहे. नक्की. आणि मगाशी विश्वास पाठकांना मी मध्येच थांबवलं होतं. पाठक सर पूर्ण करा, मग आपण विश्वास उडगी आणि मग दीप्ती नायर यांच्याकडे जाऊया. हा, तर त्या पार्श्वभूमीवर कोरोनामध्ये आपली जी अर्थव्यवस्था होती हे पहिल्या क्वार्टरमध्ये -23% अशी होती. ती नंतर 15वर आली, 7वर आली आणि ती आता व्ही शेप रिकव्हरी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपण 11 ते 11.5% अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी आपण अचीव करणार आहे. मला असं वाटतं या पार्श्वभूमीवर सरकारच्या समोर अनेक असे प्रश्न आहेत. कारण कोरोना काळामुळे टॅक्सचं कलेक्शन हे कमी झालेलं आहे. त्यामुळे टॅक्सचं कलेक्शन कमी झालं असताना आणि अर्थव्यवस्थेला उभारी देत असताना मुख्यतः सरकारला ज्याला एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर मोठ्या प्रमाणात करावं लागेल.
त्यामुळे जी काही अर्थव्यवस्था आहे ते जास्तीत जास्त खर्च करण्यावर सरकारचा भर असायला हवा आणि तो असेल. कारण जोपर्यंत सरकार पैशाचं फ्युएलिंग करणार नाही अशा परिस्थितीमध्ये तोपर्यंत अर्थव्यवस्थेला उभार येणार नाही आणि अर्थव्यवस्थेला उभार आल्याशिवाय टॅक्सचं कलेक्शन वाढत नाही. असा तो गुंतागुंतीचा विषय असतो. त्यामुळे स्पेंडिंग सरकारकडनं राहील आणि हे करत असताना शेवटी ग्राहकांनी त्याला रिस्पॉन्ड करणं आवश्यक असतं. त्यामुळे ग्राहकांना देखील इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नक्कीच काही गोष्टी दिसतील. जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे जे काही आपले कर्मचारी बांधव आहेत त्यांना इन्कम टॅक्सच्या दृष्टीने अजून काही बेनिफिट देता येतील का, त्या दृष्टीने नक्कीच विचार होईल. याच्यानंतर शेतकऱ्यांना डायरेक्ट काही बेनिफिट देता येईल का ते देखील होईल. डिफेन्सचा देखील आपल्याकडे एकशे प्रश्न आहे, त्याच्यावर देखील स्पेंडिंग वाढवावं लागेल. त्यामुळे अशा अनेक गोष्टी राहतील. मात्र या नरेंद्र मोदींच्या सरकारचं तुम्हाला मी एक वैशिष्ट्य सांगतो की 2014ला आपली अर्थव्यवस्था ही 2 ट्रिलियनची होती. म्हणजे 67 वर्षामध्ये आपण 2 ट्रिलियन अर्थव्यवस्था अचीव्ह केली होती. ती पुढच्या 6 वर्षात 3 ट्रिलियनवर आलेली आहे आणि 5 ट्रिलियनचं स्वप्न घेऊन हे सरकार पुढे जात आहे. आणि हे ते अचीव्ह करताना काय केलं तर 5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस वाढवलेले नाही. जे डायरेक्ट टॅक्सेस असतात इन्कम टॅक्स सारखे टॅक्सेस, हे टॅक्सेसचे दर तर वाढवले नाहीच. ॲट द सेम टाइम बऱ्याचशा स्लॅब्स वाढवून लोकांना त्याचा बेनिफिटच दिला. 2014ला जे 5 लाख कोटीचं टॅक्सचं कलेक्शन होतं ते आज 12 लाख कोटींवर आलेलं आहे. इनडायरेक्ट टॅक्सेस जीएसटी लागायच्या आधी याचा सरासरी दर हा 23% होता. तो आता 18%च्या आत आलेला जीएसटी लावल्यानंतर. त्यामुळे जे 2014ला जीएसटीचं कलेक्शन किंवा इनडायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन हे साधारणतः 7 लाख कोटी होतं ते आज 12 लाख कोटीपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फिस्कल डिसिप्लिन ज्याला म्हणतात, मोठ्या प्रमाणामध्ये डिसिप्लिन लावून सरकारने जास्तीत जास्त लोकांकडे टॅक्स घेतलं. आता काल रात्रीचीच न्यूज तुमच्या चॅनलने दाखवली की जीएसटीचं कलेक्शन 1,20,000 कोटीचं अनप्रेसिडेंटेड हाय हे झालेलं आहे. याचाच अर्थ लोकांना बेनिफिट अगदी. आणि म्हणूनच अपेक्षा खूप साऱ्या आहेत. विश्वास उडगी यांच्याकडे जातोय आम्ही. विश्वास सर, बँकिंग क्षेत्र पूर्णपणे या वित्त पुरवठ्यामुळे सध्या तरी अडचणीत आहे. सगळ्यात जास्त अडचणीत सापडलंय असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. अशा वेळेला एकतर अपेक्षा काय आहेत बँकिंग क्षेत्राच्या आजच्या बजेटकडून, आणि दुसरं म्हणजे इंटरेस्ट रेटबद्दल, म्हणजे जो व्याजदर आहे त्याबद्दलच्या काय अपेक्षा आहेत? गेल्या संपूर्ण कोरोनाच्या कालखंडामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जवळजवळ 2.5% हा व्याजदर कमी केलाय 2-3 टप्प्यामध्ये, आणि ती अतिशय चांगली बाब आहे. हे त्यांनी करताना त्यांचा दृष्टिकोन असा होता की कोरोना कालखंडामध्ये जे छोटे उद्योग आहेत, मध्यम स्तराचे उद्योग आहेत, त्यांना कर्ज सवलती मिळण्याकरता आणि ते कमी व्याजदराने मिळण्याकरता त्यांनी त्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये 3 लाख कोटीचा एक ज्याला असं म्हणू योजना आखली. परंतु दुर्दैवाने ज्या छोट्या उद्योगांचा म्हणा किंवा कोणत्याही उद्योगांचा म्हणा नॉन परफॉर्मिंग असेट नाही, थकीत कर्ज नाही, त्यांनाच ते 3 लाख कोटी कर्ज उचलण्याची मुभा होती. त्यामुळे काय झालं की बहुसंख्य छोटे उद्योग यांना ही कर्ज सवलत घेता आली नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. हा एक भाग. दुसरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चांगली गोष्ट केली होती की ते मोरेटोरियम डिक्लेअर केलेलं आहे, ते 31 मार्च पर्यंत चालू आहे. परंतु मोरेटोरियमचा दुसरा एक ताण बँकिंग व्यवस्थेवरती होतो. लोकांना त्याचा एकूणच त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा इव्हन व्यक्ती म्हणून हाऊसिंग लोन घेणारे, व्हेकल लोन घेणारे यांना ती सवलत मिळाली, हे फार चांगलं झालं. परंतु बँकांवरचा ताण म्हणजे आजही सुप्रीम कोर्टाने ही जी काही मोरेटोरियमची कर्ज आहेत ही तुम्ही थकीत दाखवू नका, एनपीए दाखवू नका असं म्हटल्यामुळे अगदी आयसीआयसीआय सारख्या खासगी बँकेमध्ये सुद्धा 9,000 कोटी एवढा एनपीए त्यांनी दाखवलेला नाहीये. आणि समजा तो त्यांनी दाखवला तर त्याची त्यांना तरतूद करायला लागेल. हे झालं एका सर्वात मोठ्या खासगी बँकेचं. हीच गोष्ट एचडीएफसी किंवा अन्य खासगी बँका आणि सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या 12 आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण एकूणच ज्याला मी म्हणेन की 85% आहे. आता प्रश्न असा की ह्याचा टोटल व्हॉल्यूम जर घेतला आणि त्याची जर तरतूद करावी लागली तर 31 मार्चचं बँकांचं बॅलन्स शीट हे पूर्ण कोलमडलेलं असेल. मग अशा अवस्थेत थकीत कर्ज जे जवळजवळ 12 लाख कोटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बॅलन्स शीटमध्ये दिसतं बँकिंग उद्योगाचं, त्याची रिकव्हरी होत नाहीये. 7 लाख कोटी राईट ऑफ करून झाले, 4 लाख कोटी एनसीएलटी मध्ये वसूल करून झाले, पण तरी 12.5 लाख कोटीचा एवढा मोठा क्वांटम एनपीए असताना मग बँकांचं भांडवल येणार कुठून? आणि ते भांडवल माझ्या अपेक्षेप्रमाणे सरकारने जर रिकॅपिटलाइज करायचं म्हटलं तर या बजेटमध्ये त्यांना
किमान 5 लाख कोटी रुपये टप्प्याटप्प्याने का होईना पण त्यांना ते करावं लागेल. कारण राष्ट्रीयकृत बँका 5 ठेवणं हे सरकारने आता जाहीर केलंय. याचा अर्थ उरलेल्या 7 बँका निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटीचं एकूण जे काही योजना मांडत होत्या त्यावेळेस त्यांनी बँकांचं कन्सॉलिडेशन आणि विक्री याचा सुद्धा उल्लेख केला होता. आणि मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छितो की 5 बँका ठेवायच्या तर तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅपिटल सबसिडायझेशन या बजेटमध्ये करावं लागेल. आणि या 7 राहिलेल्या बँका ज्या आहेत इन्क्लुडिंग बँक ऑफ महाराष्ट्र, आयओबी, पंजाब अँड सिंध, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, या 7 बँका त्या पूर्णपणे त्याचा स्टेक विकणं अशी ती भाषा आहे सरकारची. ती डिसइन्व्हेस्टमेंट नाहीये तर ती सेलिंगची भाषा आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेमध्ये बँका विकून किंवा पब्लिक सेक्टर मधले मोठे युनिट्स विकून डेफिसिट कव्हर करणं हे जे काही सरकारचं धोरण आहे हे मला वाटतं योग्य होणार नाही. परंतु बँका वाचवणं हे फार आवश्यक आहे. त्याकरता बजेटमध्ये त्याचा साईज मोठा करावा लागेल. फिस्कल ज्याला एस्कलेशन झालं तरी हरकत नाही, परंतु बँका वाचवण्यासाठी 5 लाख कोटीची तरतूद केली तर काय होईल की उद्योगधंद्यांना कर्ज वाटपासाठी बँकांकडे अधिक पैसा उपलब्ध होईल. आणि उद्योगधंद्यांना सुद्धा वेगळं काहीतरी पॅकेज देण्याची गरज आहे. नुसती कर्ज सवलत देऊन चालणार नाही, कर्ज सवलत तर द्यावीच लागेल असं मला बँकांविषयी म्हणायचं. आणि व्याजदर कमी ठेवणं हा सातत्याचा प्रयत्न आरबीआयचा जरी असला तरी एवढं जेव्हा फिस्कल एस्कलेशन होण्याची अपेक्षा आहे, कारण 30 लाख कोटीचं जे बजेट बॉटम आहे त्याचा एक्सपेंडिचर वाढणं स्वाभाविकच आहे, फिस्कल एस्कलेशन होणं पण स्वाभाविक आहे. तर मला असं वाटतं की 40 ते 45 लाख कोटीचा हा बॉटम म्हणजे एस्कलेशन होईल या बजेटचं असं अपेक्षित आहे. याचं कारण आव्हान मोठं आहे. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की माझे नामबंधू जे आहेत त्यांनी सरकारी भाषा वापरली, पण मी एक मात्र नम्रतेने सांगू इच्छितो की 11% जी काही गती म्हणजे जीडीपी वाढणार आहे असं जे काही सरकार म्हणते हे वस्तुस्थितीला धरून नाहीये. आकडे जर आपण नीटपणे बघितले तर असंघटित वर्गाने जी जीडीपी हीच तर गंमत आहे अर्थशास्त्राची आणखीन एक की 3 अर्थशास्त्री हे गेल्या काही काळात डॉक्टरांसारखं झालंय अर्थशास्त्राचं पण, की कान नाक घशाच्या डॉक्टरकडे गेलं तर तो पोटही तपासून यायला सांगतो आधी. अर्थशास्त्रज्ञांचं गेल्या काही काळापासून कदाचित असं व्हायला लागलंय का. आणि सर्वसामान्यांमधला जो गोंधळ आहे ना तो त्याच्यामुळे वाढतो. त्यांना समजत नाही की नेमकं हा अर्थशास्त्री सांगतोय हे आकडे खरे का हा अर्थशास्त्री सांगतोय हे आकडे खरे. त्याला फक्त एवढंच खरं वाटत असतं की आपल्या खात्यात महिन्याच्या शेवटी किती पैसे शिल्लक राहणार आणि त्याच्यातले खर्च करायला किती मिळणार आणि वर्षाच्या शेवटी 11व्या महिन्यातला त्याच्यातला टॅक्स किती भरायचा. दीप्ती नायर आहेत आपल्यासोबत. दीप्तीजी नमस्कार. नमस्कार. आजचा अर्थसंकल्प इतका व्हास्ट आहे आणि इतक्या गोष्टींचं आव्हान आहे की अशी एक गोष्ट धरून आपल्याला त्याच्यावर चर्चा नाही करता येणार. तुम्ही काय अपेक्षा करता या अर्थसंकल्पाकडनं? बघा, शुक्रवारी संसदेत बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अगोदरच सांगितलं की माननीय अर्थमंत्री ज्या निर्मला सीतारामन मॅडम आहेत त्यांनी ऑलरेडी 3 ते 4 मिनी बजेट आतापर्यंत अनाऊन्स केलेले आहेत. आता ते 3 ते 4 अनाऊन्स केलेले बजेट कोणते होते? ते होते आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ज्या विविध योजना आपल्याकडे आल्या यामध्ये बेसिकली 4 सेक्टरवर आपण फोकस केला होता. आणि ते 4 सेक्टर कोणते कोणते होते आपले? यामध्ये आपण तरलता, कृषी आणि कृषक, त्याच्याच बरोबर एमएसएमई आणि बँकिंग या सेक्टरवर आपण फोकस केला होता. ऍक्च्युली आपण टार्गेट केला होता. आता जसं विश्वास सरांनी म्हटलं की बँकांनी मॉरिटोरियम दिल्यामुळे त्यांच्यावर ताण वाढलेला आहे, पण जी महत्वाची गरज आहे ती आहे आता बँकांना रिकॅपिटलाइज करायची. कारण बघा, आर्थिक सर्वे जो आपला आला, आता आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट जो आला तो काय होता की यांनी म्हटलेले व्ही शेप रिकव्हरी होणार आहे. तर व्ही शेप रिकव्हरी होणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा सरकारने उचललेली जी पावलं आहेत त्याला आपण खूप जास्त योग्य प्रमाणे एक्झिक्यूट करू. बघा, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो काय किंवा चॅलेंजेस ऑफ इकॉनॉमी आहेत ते काय आहेत की प्रचंड लोकसंख्या प्रचंड तर आहेच, पण त्याच्याच बरोबर आर्थिक विषमता जी भारतात दिसते, दारिद्र्य जे आहे, आणि या सगळ्यामुळे पॉलिसी आपण आणतो. जसं सरकारने कुसुम योजना आणलेली आहे. या कुसुम योजनामध्ये कृषकांसाठी यांनी काय केलंय की आपण अन्नदातापासून ऊर्जादाता पर्यंत आपल्या शेतकऱ्यांना बेसिकली कन्वर्ट करायचंय, राईट. त्याच्यानंतर भारतातली सगळ्यात पहिले प्रत्यक्ष हस्तांतरण योजना जी आली ती होती प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. पण या योजनांना एक्झिक्यूट आपण कसं करतोय हे सगळ्यात महत्वाचं एक बघण्यासारखं आहे की या बजेटमध्ये आपण आता काय करणार आहोत, या योजनांना लागू कसं करता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण योजना तर आपण मागच्या बजेटमध्ये पण आणल्या होत्या
आणि मागच्या बजेटचा जो आकडा होता तो होता 300 लाख कोटी, इतकी मोठं आपलं बजेट होतं. त्यामध्ये 203 लाख कोटीचं जीडीपी होतं आणि 7 लाख कोटीचा आपला फिस्कल डेफिसिट होता. आता त्यावेळेला जे म्हणजे कोविड-19च्या अगोदर जे आपले बरोबर त्या अगोदर जे आपलं बजेट होतं आणि कोविड-19च्या नंतर जे आपलं बजेट आहे त्यामध्ये ऑब्व्हियसली अंतर असणं तर बघायला मिळणारच आहे. कारण बघा, कोविड-19चं जे संकट होतं हे एक नैसर्गिक संकट बनून आलं, पण आर्थिक संकट बनून भारतावर कोसळलं. भारतावरच काय, इव्हन पूर्ण जगावर कोसळलेलं आहे. आणि त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे इकॉनॉमीचं ते 8% पर्यंत कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. आता जे IMFनी प्रोजेक्ट केलेलं आहे 11% ग्रोथ है ना. आता जसं तुम्ही म्हटलं की कोणत्या अर्थशास्त्रज्ञांचं ऍक्च्युली आपण मानायचं, तर लक्षात घ्या की 11% प्लस आणि -8%. आता एवढं सर्वसामान्यांचं गणित योग्य असतं की -11% रादर -8% आणि +11% इज इक्वल टू व्हॉट 3%. म्हणजे आपली जी जीडीपी आहे त्याचा आपला एक्सपेक्टेड ग्रोथ आहे तो आहे 2 ते 3%. आणि इव्हन फक्त भारताचाच नाही तर पूर्ण एशियन इकॉनॉमीला जो फटका लागलेला आहे, पूर्ण जितक्या रिवायव्हिंग इकॉनॉमी आहेत म्हणजे नव्याने ज्या वाढणाऱ्या इकॉनॉमी आहेत त्यांना जो अर्थव्यवस्थेमध्ये फटका लागलेला आहे तो अगदी 3% पासून 8% पर्यंत व्हॅरी करतोय. पण भारत एक नव्याने वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था आहे. आपण जोरात वाढतोय, आपण तीव्र गतीने पुढे जातोय आणि त्याच्यामुळे जो आपला लॉस आहे तो त्या दरम्यान कमी झालेला आपल्याला दिसतोय. कारण काय की या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की या संकटाला आपण संधीमध्ये कन्वर्ट करूया आणि या पूर्ण पण दीप्तीजी याच्यात आवश्यक गोष्ट अशी असते की संकटाला संधीमध्ये रूपांतरित करूया, पण यात मग त्या चेन मधल्या अर्थव्यवस्थेतल्या चेन मधल्या प्रत्येकानं आपली क्षमता पूर्ण पद्धतीने वापरणं आवश्यक असतं तर त्याला चालना मिळते. आता ही अर्थव्यवस्थेची चेन इतकी विचित्र आहे की याच्यात कुठल्याही 2 घटकांनी जरी त्यांचं म्हणजे ॲक्सिलेशन कमी केलं तरी त्याचा एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि तो काही वेळेला लगेच जाणवत नाही केतकी, काही वेळेला काही महिन्याने जाणवतो. जसा या कोरोनाचा फटका आपल्याला आपण म्हणतो की जाणवतोय, पण आता आज तो आकड्यांमध्ये जाणवेल की एकूण देशाचं झालेलं आर्थिक नुकसान आणि क्युम्युलेटिव्ह नुकसान हे म्हणजे गुणोत्तरातलं नुकसान हे किती जास्त आहे ते. अगदी आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे कारण आपल्याबरोबर हे विशेष पाहुणे असणार आहे आणि त्याचबरोबर अर्थसंकल्पाबद्दलच्या अपेक्षा आणि काय नेमकं अर्थमंत्री म्हणतायत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेकनंतर परत भेटूयात. पहा न्यूज 18 लोक.